नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या शिष्टमंडळाने राज्य महासचिव ॲडव्होकेट केवल उके यांच्या मार्गदर्शनात राज्य सचिव वैभव गीते, राज्य कोषाध्यक्ष शिवरामदादा कांबळे, राज्य संघटक पंचशीला कुंभारकर, सामाजिक कार्यकर्ते भाऊराव तायडे, विकी शिलवंत यांच्या नेतृत्वात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी विशाल लोंढे यांना नुकतंच निवेदन देण्यात आले। या निवेदनाची गंभीर दखल घेत सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी सर्व अधिष्ठाता, संचालक, प्राचार्य, रजिस्ट्रार, सर्व कनिष्ठ, वरिष्ठ, व्यावसायिक, बिगर व्यावसायिक तंत्र महाविद्यालये पुणे जिल्हा यांना खालील आदेश दिले आहेत। सामाजिक व विशेष सहाय्य विभागाकडील शासन निर्णय दिनांक 7 ऑगस्ट 2017 अन्वये सन 2018 ते 19 या वार्षिक वर्षापासून अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा या योजनेअंतर्गत महा-डीबीटी प्रणालीमार्फत लाभ देण्यात येत आहे। सद्यस्थितीत महा-डीबीटी प्रणालीवरील पोल अकाउंट व PFMS या प्रणालीद्वारे शिष्यवृत्तीचे निधी वितरण सुरू असून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते। सदरी रक्कम PFMS या प्रणालीद्वारे वितरित होत असल्याने एक नॉन आधार अर्ज नोंदणी केलेल्या अर्जामध्ये आधार क्रमांक अद्ययावत नसणे, 2 विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी संलग्न नसणे, 3 विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक इनॲक्टिव्ह असणे, 4 विद्यार्थ्यांनी व्हाउचर रिडीम न करणे, 5 विद्यार्थ्यांचे आधार संलग्न असलेले बँकेतील खाते बंद असणे, 6 विद्यार्थ्यांचे आधार संलग्न मोबाईल क्रमांक बंद असणे, 7 दुसऱ्या हप्त्यासाठी महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांची उपस्थिती अद्ययावत करण्याकरिता अर्ज प्रलंबित असणे इत्यादी बाबी विद्यार्थ्यांच्या आधार व बँक खात्याशी निगडीत असल्याने सदर बाबतीत विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित आहे किंवा कसे याबाबत महाविद्यालयाने खातरजमा करून विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे तात्काळ निराकरण करण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची आहे। पुणे जिल्ह्यामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रक्कम महाविद्यालयास प्राप्त न झाल्याने महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रे देण्यास नकार दिल्याच्या अनेक तक्रारी या कार्यालयास प्राप्त होत आहेत। सदरील बाब ही उचित नाही। अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची शिक्षण फी वसूल करू नये, तसे आढळल्यास संबंधित महाविद्यालयाविरुद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल असे आदेश शासन निर्णयान्वये देण्यात आलेले आहेत। विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्ती रकमेबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे शासन निर्णय परिपत्रके वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येत आहे। तसेच याबाबत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना यापूर्वीच आवश्यक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत। तरी महाविद्यालये अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून शुल्क भरण्याकरिता सतत तगादा लावत असल्याबाबत तसेच विद्यार्थ्यांची कागदपत्रे, प्रमाणपत्र देण्यास अडवणूक करीत असल्याच्या तक्रारी कार्यालयास प्राप्त होत आहेत। त्या अनुषंगाने कळवण्यात येते की अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे तात्काळ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात यावीत व केलेल्या कार्यवाही अहवाल या कार्यालयास सादर करावा। शैक्षणिक कागदपत्रांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर निश्चित करण्यात येईल। तसेच महाविद्यालयांकडून पात्र अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या कागदपत्राची अडवणूक केल्याची तक्रार कार्यालयास प्राप्त झाल्यास अशा महाविद्यालयाविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अन्वये कारवाई करण्यात येईल याची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी असे पत्र कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ख्याती असणारे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी पुणे विशाल लोंढे यांनी अधिष्ठाता, संचालक, प्राचार्य, रजिस्ट्रार, सर्व कनिष्ठ, वरिष्ठ, व्यावसायिक, बिगर व्यावसायिक तंत्र महाविद्यालय पुणे जिल्हा यांना दिनांक 21 जून 2024 रोजी काढले असल्याने सर्व प्रकारच्या महाविद्यालयांचे धापे दणाणले आहेत अशी चर्चा जनतेमध्ये पुणे जिल्ह्यात सुरू आहे। शिवाय या पत्रासारखे आदेश राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये देण्यासाठी नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे राज्य सचिव वैभव गीते यांनी सर्व जिल्हा अध्यक्षांना आदेश दिले आहेत अशी माहिती नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसचे प्रसिद्धी प्रमुख संदेश भालेराव यांनी दिली आहे। की आता शैक्षणिक विषयावरती भर देण्यात आला। आम्ही गेल्या 4 दिवसांपूर्वी
ठाणे जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी समाधान इंगळे यांना भेटून या ठाणे जिल्ह्यातील इयत्ता 11वी, इयत्ता 12वी, इयत्ता 13वी व वेगवेगळ्या कोर्सेसला ऍडमिशन घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या 1/11/2003 च्या शासन निर्णयानुसार शासकीय फीच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची देणगी, कॅपिटेशन फी व इतर फी घेऊ नये अशा प्रकारचं निवेदन आम्ही दिलेलं आहे। आणि असिस्टंट कमिशनर सोशल वेलफेअर समाधान इंगळे यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व प्राचार्य, सर्व मुख्याध्यापक, उपप्राचार्य, ज्युनियर व सिनियरचे प्राचार्य व संस्था चालकांना एक नोटीस काढलेला आहे की NDMJ संघटनेने निवेदन दिल्याप्रमाणे 1/11/2003 च्या शासन निर्णयानुसार कोणत्याही विद्यार्थ्याकडून SC, ST, OBC, NT, VJNT, मायनॉरिटी कम्युनिटीच्या कोणत्याही विद्यार्थ्याकडून, प्रवर्गातील विद्यार्थ्याकडून शासकीय 120 रुपयाच्या फीच्या व्यतिरिक्त फी घेण्यात येऊ नये आणि जर 120 रुपयांपेक्षा जास्त फी आकारली तर संस्था चालक व मुख्याध्यापक, प्राचार्य व उपप्राचार्यांवरती गुन्हा दाखल करण्यात येईल, संस्थेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात येईल अशा प्रकारचं नोटीस असिस्टंट कमिशनर सोशल वेलफेअर समाधान इंगळे यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व संस्था चालकांना, मुख्याध्यापकांना आणि प्राचार्यांना काढलेला आहे। म्हणून माझी विनंती या व्हिडिओ मार्फत आपल्या सर्वांना आहे की कल्याण, डोंबिवली व ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थ्यांच्या फीची लूट केली जाते। हजारो नव्हे तर लाखो रुपये त्यांच्याकडून घेतले जातात। एका विद्यार्थ्याला 11वीला आर्टला, कॉमर्सला आणि सायन्सला ऍडमिशन घेण्याकरिता हे डोनेशन जबरदस्तीने उकळण्यात येतं, नाहीतर त्या विद्यार्थ्याला ऍडमिशन दिलं जात नाही। असा जर प्रकार तुम्हाला कुठं आढळून आला तर त्यांना असिस्टंट कमिशनर सोशल वेलफेअर यांनी जे नोटीस दिलेलं आहे त्या नोटिसीची आठवण करा। आमच्या नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस NDMJ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी तुम्ही संपर्कात राहू शकता। आणि जे गरीब विद्यार्थी आहेत, जे गरीब आहेत, शासनाने त्यांना दिलेला आहे, संविधानाने दिलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या या संविधानानुसार ही 1/11/2003 चा शासन निर्णय आणि त्याची अंमलबजावणी होणं क्रमप्राप्त आहे, बंधनकारक आहे व त्याची अंमलबजावणी करण्याची सगळी जबाबदारी ही आपल्या कार्यकर्त्यांच्या वरती तर आहे, शिवाय सोशल वेलफेअर समाज कल्याणचे आहे, जिल्हाधिकाऱ्यांचे आहे। यासाठी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाची गंभीर दखल घेत तात्काळ त्याच्यावरती कार्यवाही झालेली आहे। म्हणून हजारो विद्यार्थ्यांची फी वाचणार आहे, हजारो विद्यार्थ्यांचे जे लाखो रुपये, कोट्यवधी रुपये हे संस्था चालक लुबाडतात त्याला लगाम लागणार आहे। त्याबद्दल मी या ठिकाणी जी सूचना मांडलेली आहे त्या सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे। धन्यवाद। व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी, KTV न्यूज, मुरबाड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल।